यूट्यूबच्या ह्या अपडेटनं केलं आहे छोट्या यूट्यूबरला खुश। कारण आतापर्यंत छोट्या क्रिएटरची डिमांड होती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम। यूट्यूबने ह्या टेन्शनला आता पूर्णपणे संपवलेलं आहे। जर तुम्ही हे काम लगातार कंटिन्यू 7 दिवस केलं तर तुमचं टार्गेट पूर्ण होणार आहे, तुमचं टेन्शन संपणार आहे। म्हणजेच तुमचं टार्गेट 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम काय होणार आहे, अवघ्या 7 दिवसात काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे। हे मी तुम्हाला स्वतः सांगत नाही, तर हे सर्व सांगत आहे यूट्यूब न्यूज किंवा यूट्यूबचे जे फीड आहे त्यांनी हे स्वतः ते काय केलेलं आहे, हे अपडेट घेऊन आलेले आहे। या अपडेटचा फायदा शातीर लोकांनी घेतला, पण आपल्या सर्वसामान्य लोकांना माहित नसल्यामुळे आपण त्याचा काय केलेलं नाहीये, फायदा घेऊ शकलेलो नाहीये। या अपडेटचा फायदा ज्यांनी घेतला त्यांचा चॅनल काय झालेला आहे, मॉनिटाईज झालेला आहे। तुम्ही पण या अपडेटचा फायदा घेऊन चॅनल मॉनिटाईज करू शकता। फक्त मी तुम्हाला ज्या सर्व स्टेप्स सांगणार आहे त्या सर्व स्टेप्स काय करायचे आहे, व्यवस्थित समजून घ्यायचे आहे। जे सर्वसामान्य लोक असतात किंवा सरळ लोक असतात ते काय करतात, पैसे देऊन चॅनल मॉनिटाईज करण्याच्या मागे लागतात, पण चॅनल कुठेही मॉनिटाईज होत नाही, त्यांचे सबस्क्रायबर वाढत नाही। या म्हणजे पैसे देऊन पण काय होते, त्यांची फसवणूक होते। त्याच बदल्यात शातीर लोक काय करतात, ह्या अपडेटचा फायदा घेऊन त्यांचे चॅनल मॉनिटाईज करतात। तर यूट्यूबला कळालेलं आहे की यूट्यूब स्वतः बघत आहे की यूट्यूबवरती जे मोठे यूट्यूबर आहे ते मोठे यूट्यूबर काय करत आहे, प्रमोशनचे व्हिडिओ टाकत आहे की एवढे पैसे आम्हाला पे करा, आम्ही तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम काय करतोय, फ्री मध्ये देत आहे। यूट्यूबला ह्या गोष्टी माहीत झाल्या, त्यामुळे यूट्यूबने काय केलेलं आहे, स्वतः हे अपडेट काढलेलं आहे। त्यामुळे आता तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः तुमचा चॅनल मॉनिटाईज करू शकता, तुम्ही स्वतः तुमचा व्हिडिओ काय करू शकता, प्रमोट करू शकता। यूट्यूबने एक फ्युचर दिलेला आहे, त्या फ्युचरचा वापर करून तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं YT स्टुडिओ ओपन करायचं आहे। आता तुम्ही तुमचं YT स्टुडिओ ओपन केलेलं आहे। YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला कंटेंट ऑप्शनवरती जायचं आहे। कंटेंट ऑप्शनवरती गेल्यानंतर तुमचा जो पण व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओजला यूट्यूबने म्हणजे कंटेंट चांगला असून किंवा थंबनेल चांगला असून पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे इम्प्रेशन पाठवलेले नाही किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हायरल केलेला नाही, मग त्या व्हिडिओला सिम्पली तुम्हाला सिलेक्ट करून काय करायचं आहे, त्या व्हिडिओच्या समोर जो सुरुवातीला 3 डॉट्स आहे त्या 3 डॉट्सवरती क्लिक करून तुम्हाला थर्ड ऑप्शन दिसत आहे प्रमोट, त्या प्रमोट ऑप्शनवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता प्रमोट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला यूट्यूब स्वतः तुमचा हा व्हिडिओ काय करणार आहे, लोकांपर्यंत प्रमोट करणार आहे, तुमच्या ह्या व्हिडिओचं प्रमोशन करणार आहे। मग आता तुमचं प्रमोशन गोल काय आहे ते विचारलं जाते तुम्हाला, व्हॉट्स युअर मेन गोल, ऑडियन्स ग्रोथ की व्हिडिओज व्ह्यूज, म्हणजे तुम्हाला व्हिडिओजला व्ह्यूज जास्त वाढवायचे का ऑडियन्स ग्रोथ करायची आहे। आता इथे बघा जेव्हा तुमचे सबस्क्रायबर वाढतील किंवा तुमच्या चॅनलवरती ऑडियन्सची ग्रोथ वाढेल त्यावेळेस ॲटोमॅटिक काय होणार आहे, तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज हे वाढणार आहे। त्यामुळे तुम्हाला इथे ऑडियन्स ग्रोथ हा ऑप्शन काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल गुगल ॲड अकाउंट। आता गुगल ॲडसन्स अकाउंट, आता तुमचं जर इथं अकाउंट असेल तर ते सिलेक्ट करा, नसेल तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, क्रिएट अ न्यू अकाउंटवरती क्लिक करून तुमचं न्यू अकाउंट काय करायचं आहे, क्रिएट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। आता नेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं प्रमोशन डिटेल दिसणार आहे। आता प्रमोशन डिटेलमध्ये बघा तुमचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं तुम्हाला टायटल दिसणार आहे, त्याच्यानंतर प्रमोशन हेडलाईन दिसणार आहे, प्रमोशन डिस्क्रिप्शन दिसणार आहे। त्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ह्या पद्धतीने तुमच्या ऑडियन्सला काय होणार आहे, यूट्यूबवरती शो होणार आहे। आता ह्या पद्धतीने तुमचा व्हिडिओ शो झाल्यानंतर तुम्हाला दिसत आहे सर्व डिटेल्स। त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर आता इथे सर्वात महत्त्वाच्या सेटिंग आहे, त्या सेटिंगकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, कारण ह्या सेटिंगवरती डिपेंड्स असणार आहे तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज हे जास्तीत जास्त वाढणं, ठीक आहे। तर आता इथे तुम्हाला दिसत आहे हू विल सी युअर प्रमोशन। मग आता लोकेशन, तर तुम्ही इंडियामध्ये राहत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे इंडिया लोकेशन सिलेक्ट करायचं आहे। मोस्ट ऑफ तुम्हाला इथं जेवढे सर्व कंट्रीज आहेत त्या सर्व कंट्रीचे नाव काय केलेलं नाही, शो केले जाणार आहे। मग तुमची जी कंट्री आहे इंडिया, तर तुम्हाला काय करायचे आहे, इंडिया सिलेक्ट करायचे आहे। तर आता कारण तुमचे व्हिडिओज हे हिंदी मराठीमध्ये असेल तर तुम्हाला मोस्टली हिंदी म्हणजे इंडिया प्रेफर करायचं आहे, इथे डन करायचं आहे। त्यानंतर युरोपियन युनिटिकल पॉलिटिकल ॲड्स, इथे तुम्हाला काय करायचं आहे, नो धिस प्रमोशन डझंट हॅव यू पॉलिटिकल ॲड्स। त्यानंतर इथे परत डन करायचं आहे। त्यानंतर बघा जेंडर, म्हणजे तुमचा जो व्हिडिओ आहे तो कोणत्या म्हणजे मेल बघता की फिमेल बघता की दोघंही बघता। आता जे कुकिंग रिलेटेड चॅनल आहे त्या जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओज काय करतात, फिमेल किंवा म्हणजे ज्या लेडीज आहेत त्या लेडीज जास्त प्रमाणात बघता, मग त्यांनी काय करायचं आहे, फिमेल सिलेक्ट करायचं आहे। आता माझा टेक्निकल चॅनल आहे इथं फिमेल मेल काय करतात, दोघंही व्हिडिओ बघता, त्यामुळे मी काय करणार आहे, ऑलवरती क्लिक करणार आहे।
त्यानंतर बघा एजेस. आता तुम्ही तुमचा व्हिडिओ जे कोणत्या एजेससाठी आहे त्या एजेसचं काय करायचं आहे, तुम्हाला पर्टिक्युलर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पण आता माझा जो टेक्निकल चॅनल आहे म्हणजे 18 पासून तर 65पर्यंत किंवा 65च्या वरती पण सर्व काय बघता, हे व्हिडिओ बघता. त्यामुळे मी सर्व एज काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे आणि याला डन करणार आहे. आता डन केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन करायचा आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहे तुमचं बजेट. हाऊ मच डू यू वॉन्ट टू स्पेंड, म्हणजे तुम्हाला किती स्पेंड करायचं आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगेल का, तुम्हाला सुरुवातीला आपलं म्हणजे 100, 200 किंवा 300 रुपये यावरती काय करू शकतो आहे, स्पेंड करू शकतो आहे. पण यूट्यूबचा क्रायटेरिया हा आहे की यूट्यूब म्हणजे कमीत कमी 500 रुपये काय करतो आहे, ॲक्सेप्ट करत आहे. तर त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, 500 रुपये सिलेक्ट करायचे आहे. पण जर कोणाच्या याच्यावरती तुम्ही आधी सुरुवातीला करून बघा 100-200 रुपये, 100-200 रुपयात जर यूट्यूब ॲक्सेप्ट करत असेल तर म्हणजे गुडच. नसेल सिलेक्ट करत तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं 500 रुपये काय करायचे आहे, स्पेंड करायचे आहे. आता बघा तुम्ही जेव्हा 500 रुपये स्पेंड करता तर 500 रुपयामध्ये तुम्हाला यूट्यूबवरती सर्व माहिती काय करत आहे, शो करत आहे. जवळपास 670 ते 2600 तुम्हाला काय मिळणार आहे, एस्टिमेटेड व्ह्यूज मिळणार आहे. पण तुमचे जे एस्टिमेटेड इम्प्रेशन आहे, यूट्यूब तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन किती लोकांपर्यंत पाठवणार आहे, जवळपास 13,000 ते 26,000 लोकांपर्यंत काय मिळणार आहे, तुमचे व्हिडिओचे इम्प्रेशन हे पाठवणार आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथं ड्युरेशन बघायचं आहे. आता ड्युरेशन तुम्हाला इथं काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही 500 रुपये लावत असाल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, 7 डेजचं सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही 100 किंवा 200 रुपये लावत असाल तर त्यासाठी तुम्ही ड्युरेशन 3 डेजचा सिलेक्ट करू शकता. आता इथे तुम्हाला खाली दिसत असेल, बेस्ड ऑन युअर टोटल बजेट यू विल स्पेंड ॲन ॲव्हरेज ऑफ ₹71 पर डे फॉर द सिलेक्टेड ड्युरेशन. म्हणजे यूट्यूब काय करणार आहे, तुमच्या ह्या व्हिडिओवरती 71 रुपये काय करणार आहे, पर डेला काय करणार आहे, स्पेंड करणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, नेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आता बिलिंगवरती तुम्हाला एंटर युअर पेमेंट इन्फॉर्मेशन, कंट्री इंडियाच ठेवायची आहे, टाईम झोन कोलकाताच ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला फायनलाइज करायचं आहे. तर तुम्ही आता बघितलंच असेल की 500 रुपयात तुमचे काय करत आहे, यूट्यूब तुमच्या एका व्हिडिओजला 26,000 इम्प्रेशन काय करत आहे, पाठवत आहे. तर 26,000 इम्प्रेशन यूट्यूबने पाठवल्यानंतर तुमचे इझिली काय होणार आहे, यातून 1000 सबस्क्रायबर फक्त अवघ्या एका व्हिडिओमधून काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. पण बघा आता तुमचे जे यूट्यूब ह्या व्हिडिओचे जे 26,000 इम्प्रेशन पाठवत आहे, त्या इम्प्रेशनमधून तुमचे जे 1000 सबस्क्रायबर मिळणार आहे ते सबस्क्रायबर काउंट केले जाणार आहे. पण तुमचा वॉच टाईम जे 1000 सबस्क्रायबरमधून किंवा जे तुमचा ऑडियन्स आहे ह्या व्हिडिओचा की तुमच्या ह्या प्रमोशनमधून तुम्हाला जो वॉच टाईम मिळालेला आहे तो वॉच टाईम इथं काय केला जाणार नाही, कॅल्क्युलेट केला जाणार नाही. मग तुम्हाला वॉच टाईम कसा कॅल्क्युलेट किंवा कसा कंप्लीट करायचा आहे बघा. तर तुमचा जो हा ऑडियन्स आहे ह्या व्हिडिओवरती जो यूट्यूबने प्रमोशन केलेला आहे तर तो ऑडियन्स काय करणार आहे, हा व्हिडिओ बघणार आहे. पण तुमचा ह्या व्हिडिओचा कंटेंट जर त्या ऑडियन्सला आवडला तर तो काय करणार आहे, तुमचा नेक्स्ट व्हिडिओ काय करणार आहे, वॉच करणार आहे. मग तो जो नेक्स्ट व्हिडिओ तुमचा जो हा ऑडियन्स आहे तो वॉच करेल, त्या नेक्स्ट व्हिडिओचा काय केलं जाणार आहे, तुमचा वॉच टाईम काय केला जाणार आहे, कॅल्क्युलेट केला जाणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम अवघ्या 7 दिवसात काय करू शकताय, कंप्लीट करू शकताय. पण माझी तुम्हाला ॲडवाईस असेल का, जे मोठे यूट्यूबर आहे त्या मोठ्या यूट्यूबरला तुम्ही 100 रुपये, जे 200 रुपये किंवा 500 रुपये देता तर ते देऊ नका. कारण तिथे दिल्यानंतर पण तुमचे सबस्क्रायबर वाढत नाही, तुमचा वॉच टाईम पण वाढत नाही, तुमचं चॅनल पण मॉनिटाईज होत नाही. म्हणजे प्युअरली तुमची काय होती, फसवणूक होत आहे. तर अशा फसवणुकीपासून काय करा, लांब राहा. कुठेही तुमची फसवणूक होऊन देऊ नका. तर सिम्पली यूट्यूबने आपल्याला जे फ्युचर आणलेलं आहे तर आपण इथं 500 रुपये खर्च करू शकतो. जर आपल्याला आपलं करिअर चालू करायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमचे 500 रुपये खर्च करून तुम्ही तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करा, तुमचा 4000 वॉच टाईम कंप्लीट करा. पण माझी तुम्हाला ॲडवाईस असेल का, प्रत्येक व्हिडिओवरती तुम्ही जे प्रमोशनसाठी पैसे लावणार आहे ते 500 रुपयाच्या वरती लावू नका. तर जास्तीत जास्त आणि कमीत कमी फक्त 500 रुपये लावा आणि ह्या पद्धतीने काय करा, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज करा. यूट्यूबचं तुम्हाला हे भन्नाट फीचर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर यूट्यूब संबंधित अशाच मी डेली अपडेट्स किंवा यूट्यूब संबंधित नवनवीन माहिती किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्या अडचणींचं निरसन मी काय करत असते, प्रत्येक व्हिडिओ घेऊन येत असते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.